जरांगे पाटलांचा पुढचा डाव काय? 29 ऑगस्टचं आंदोलन आंतरवालीत होणार की मुंबईत? सरकार नेमकं कुठं चुकलं? जरांगेंचा पुढचा प्लॅन नेमका काय? मनोज जरांगे पाटील म्हणजे एक घाव आणि 100 तुकडं. खरं तर अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणजे मनोज जरांगे पाटील. परंतु ह्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की जरांगे पाटलांचा जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा खरंच चुकते का सरकार चुकतंय? सरकार नेमकं कशाची वाट बघतंय? ह्या सगळ्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मुळात या व्हिडिओतला पहिला प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटलांचा पुढचा डाव नेमका कोणता आहे? बऱ्याच जणांना आता आतुरता राहिलेली आहे की जरांगे पाटलांचं 29 ऑगस्टचं आंदोलन हे आंतरवाली सराठीला होणार आहे की मुंबईला होणार आहे, याच्याबद्दल अजूनही पाटलांनी सस्पेन्स ठेवला आहे. अनेक प्रकारच्या रॅल्यांमध्ये सभेमध्ये जरांगे पाटील आवर्जून सांगतात की बऱ्याच मराठा बांधवांची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा जीवाची मुंबई करावी, म्हणजे पुन्हा एकदा आंदोलन हे मुंबईत असावं असं पाटील म्हणतात. आणि एखाद्या वेळेस मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे, मुंबईतच आंदोलन होऊ शकतं. आता मुळात आंदोलकांना काय वाटतं यापेक्षा पाटलांच्या डोक्यात काय शिजतंय हे फार महत्त्वाचं आहे. कारण एकीकडं सरकारला कैचीत पकडायचं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पाटील आत्तापर्यंत सरकारवरती भारी ठरलेले आहेत. तुम्ही कुठलंही आंदोलन घ्या, त्या प्रत्येक आंदोलनामधलं यश म्हणजे पाटलांची कुशाग्र बुद्धिमत्ता. आज जरी पाटलांना कमी शिकलेला किंवा बोली भाषेमध्ये चुकत असलेले नेते म्हणून पाटलांवर टीका होते. मुळात पाटील कुणावरही टीका करत नाही. कुणावरही शिवराळ भाषेत टीका करताना पाटील 1000 वेळा विचार करतात. आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जी टीका होते ती त्यांच्या चुकीमुळे होते. चुकला की संपला हा मराठ्यांचा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पाटील काय बोलतात यापेक्षा पाटील काय बोलत नाहीत याला सुद्धा खूप महत्त्व आहे. पाटील आता म्हणतात की आंदोलन हे मुंबईला घेण्याची मराठा आंदोलकाची मागणी आहे. पण मला तर असं वाटतं की पाटील हे आंदोलन आंतरवाली सराठीलाच ठेवतील. याच्या पाठीमागं बरीच अशी कारणं आहेत. ती कारणं जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आज त्यांनी आपल्या या दौऱ्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातनं केलेली आहे. जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपत येईल तेव्हा सगळी चित्र समोर येतील. मला तर असं वाटतं की सध्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे वादळ आहे ते खऱ्या अर्थानं जबरदस्त झालेलं आहे. मराठ्यांचा प्रतिसाद पाटलांना खूप चांगला आहे. हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून सभेची गर्दी हे आपल्याला चित्र सगळं समोर होतं आहे. पण मला असं वाटतं की सध्या गणेशोत्सव येतो आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईला जाणं हे मला वाटतं थोडंसं जरा चिंतेचा प्रश्न असू शकतो. गेल्या वेळेस मी व्हिडिओ केला होता की मराठे गणपती मुंबईत बसवणार, परंतु आजचं वातावरण बघितलं तर निश्चितपणानं आंदोलनाची योग्य दिशा ही आंतरवाली सराठीमधनं सुद्धा हलू शकते. कारण जर सरकार आंतरवाली सराठीमध्ये येऊन चर्चा करायला तयार असेल, मला वाटतं मुंबईला जाण्याची गरज नाही. परंतु शेवटी पाटलांच्या डोक्यात काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. पाटील आज असं म्हणतायत, त्यांच्या म्हणण्यामागं अनेक प्रकारची कारणं असतात. जर ते म्हणत असले की मराठी असं म्हणतात की मुंबईला चला, तर मला असं वाटतं की मराठे मुंबईला चला म्हणतात याचा अर्थ सरकारवर दबावतंत्र वाढवण्यासाठी पाटलांचा हा प्लॅन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांना कुणी गनिमी कावा शिकवू नये, कारण मराठ्यांचा गनिमी कावा त्यांच्या रक्तात असतो. जरांगे पाटीलसुद्धा निश्चितपणानं ह्या ज्या गनिमी काव्यामध्ये प्रचंड हुशार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला कैचीत पकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यामध्ये पाटील यशस्वी ठरणार आहेत. जर आपण अनेक प्रकारच्या बातम्या बघितल्या तर काही लोक असं म्हणतात की 4च प्रमाणपत्र रद्द झाली होती, परंतु सरकारचा त्यामागे एक छुपा अजेंडा होता. तो अजेंडा असा होता की सुरुवातीची प्रमाणपत्र रद्द करायची आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सगळीकडं बातम्या पाठवायच्या की जरांगे पाटलांनी दिलेली कुणबी प्रमाणपत्र ही भविष्यामध्ये रद्द होणार आहेत, ती टिकणार नाहीत. परिणामी जरांगे पाटलांची लोकप्रियता कमी करण्याचा डाव सरकारचा होता का हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्र ही जर रद्द होत असतील तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश कसं मिळालं अशा प्रकारचा सवाल काही जण करत असतील. म्हणून मला वाटतं की हे एक छुपी चर्चा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी केली, जरांगे पाटील डायरेक्ट सरकारवर तसा आरोप करतात की ती तुम्हीच चर्चा केली, म्हणजे बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव आखला आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या विरोधामध्ये तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र रचलं असा सरळ आरोप जरांगे पाटलांनी सरकारवरती केलेला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे, त्यांचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर सुद्धा त्यांनी सडकून टीका केलेली आहे. आता सगळ्यावर चर्चा करत असताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी आता पश्चिम महाराष्ट्रातनं सुरुवात केली आहे. पुढचा दौरा त्यांचा नेमका कुठं असेल हेही सांगता येत नाही. पाटील सगळ्या गोष्टी हे सस्पेन्स ठेवतात. आज सरकार
चर्चा करायला तयार आहे. सरकार 2 पावलं पुढं टाकतंय. पाटील सुद्धा निश्चितपणानं 2 पावलं पुढं टाकतील. परंतु त्यांचं असं मत आहे की तुम्ही केलेली चूक अगोदर सुधारा. तुम्ही जी प्रमाणपत्र रद्द केली ती प्रमाणपत्र तुम्ही अगोदर खऱ्या अर्थानं स्वीकारा. ती प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करा. पाटलांचा विषय सरळ आहे. पाटील म्हणतात माझ्याकडे पुरावे आहेत, पुरावे सगळे योग्य असतील तर मला प्रमाणपत्र का मिळू शकत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी का होऊ शकत नाही. म्हणजे पाटील असं म्हणतात की आम्हाला डुप्लिकेट नको आहे, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. पुरावे असल्यावर जर सरकार प्रमाणपत्र देत नसेल, त्याची व्हॅलिडिटी करत नसेल, तर मला असं वाटतं की सरकारनं आता याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. दुसरीकडं फडणवीस साहेब असं म्हणतात की ओबीसी आरक्षण जी समिती आहे, व्हॅलिडिटी समिती, ती समिती सरकारचं ऐकत नाही, सरकार त्यांना नियम शिकवू शकत नाही किंवा सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. फडणवीस साहेब जर असं म्हणत असतील तर मला असं वाटतं की मग बावन्नकुळे यांनी जे पत्र दिलं की ह्याच्यावर चौकशी करा. मग ज्या पद्धतीनं सरकार असा हस्तक्षेप करू शकतो तर तसाही हस्तक्षेप करायला हवा की जे प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत त्यांना ताबडतोब व्हॅलिडिटी द्या. अशा प्रकारचा आदेशसुद्धा सरकार काढू शकतं. आज जरांगे पाटलांचा अत्यंत महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत. ते असं म्हणतात की सरसकट मराठ्यांना ज्यांच्याकडं नोंदी आहेत त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याची व्हॅलिडिटी करा. आणि या सगळ्या गोष्टी जर यशस्वीपणे पार पडल्या तर मला वाटतं आंदोलनाची वेळ जरांगे पाटलावर येणारच नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला सरकारला सुद्धा आवाहन करायचं आहे की आपण जरांगे पाटलांच्या योग्य मागण्या आहेत, संविधानामध्ये बसणाऱ्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्यांचा विचार करावा. मराठ्यांचं हे वादळ मुंबईला आता झेपणार नाही. मला वाटतं हे वादळ आता खऱ्या अर्थानं शांत करायचं असेल तर सर्वस्वी भूमिका ही सरकारला पार पाडावी लागेल. तुम्हाला काय वाटतं बांधवांनो? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. फेसबुकवर असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.